UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मार्करवाडीतून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा, जुन्या पद्धतीने मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव करा, मार्करवाडीतून शरद पवारांचं आवाहन। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा, ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते, मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली, बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव, सर्व पराभूत उद्या याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, दुसरा कोणत्याही पक्षाचा अर्ज न आल्यानं नार्वेकरांची निवड होणार, राहुल नार्वेकर, बावनकुळे, तटकरे, सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला। हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, माहिती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास, तर गोगावले, शिरसाठ, सरनाईक, खोतकर, शिवतारी पास। अबू आझमी भाजपची बी टीम म्हणून काम करतायत, समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडण्याच्या आझमींच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। बाबरी मशिदी संदर्भातील मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटवर आधी खुलासा करावा, सपाच्या रईस शेख यांचा ठाकरे गटावर पलटवार। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये दारू विरोधात लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय, बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानामध्ये महिलांना 612 मतं, असोदमधील गावकऱ्यांचा जल्लोष। परवानगी नसतानाही बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाव, मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याची माहिती। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार, सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कसवर ताबा, राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले, बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार, विद्रोही सैन्याचा दावा। सिरियातील बंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनामध्ये नागरिकांकडून लुटालूट, कैद्यांनाही विद्रोही सैन्यानं मुक्त केल्याचा व्हिडिओ समोर, बंडखोर गटाकडून हवेमध्ये गोळीबार करत जल्लोष साजरा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।